नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये बाळाच्या बारशाचा कार्यक्रम असतो। मधु ही बाळाला म्हणत असते की काय आज बारशाचा कार्यक्रम आणि आमच्या बाळाला नाव ठेवायचे, तेवढ्यात तेथे सिंधू येते। सिंधू म्हणत असते की मधुताई बाळाला स्वेटर घालण्यासाठी विसरू नका, बाहेर पाऊस पडला ना त्यामुळे बाळाला आणखीन त्रास नको। तर मधु म्हणते बाळाला ऑलरेडी जन्म मी दिला, मग बाळाची काळजी कशी घ्यायची आणि ती कशी घेत असतात हे मला माहिती आहे। मी प्रेग्नेंट असताना सुद्धा तू माझ्यावर कंट्रोल करायची, पण आता बाळ जन्माला आले तरी सुद्धा तुझे तेच। तर सिंधू म्हणते की मधुताई एक गोष्ट लक्षात ठेवा, या बाळाची खरी आई मी आहे, त्यामुळे बाळावर जास्त हक्क हा माझा असणार। तुमच्यावर दया आली म्हणून राघवने काही दिवस बाळाला तुमच्याकडे दिले, पण बाळ शेवटी माझ्याकडेच येणार। तर मधु खूप चिडते आणि सिंधूला म्हणत असते सिंधू तुझी अशी बोलण्याची हिम्मतच कशी होते। सिंधू म्हणते की काय मधुताई, खरं बोलल्यानंतर इतकं झोंबते का तुम्हाला काय वाटते की हे सर्व तुमच्यावर असणारे प्रेमापोटी चालले का? पण तसे नाही, कारण हे तुमची दया म्हणून सर्वजण तुमचे ऐकतात। मधु म्हणते की सिंधू, राघवला माझ्याबद्दल खरोखर काहीतरी वाटते म्हणून त्याने बाळ माझ्याकडे दिले। सिंधू म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे समजायचे ते समजा, पण मधुताई एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही हे स्वतःला बदलण्याचा जरी प्रयत्न केला तर जे सत्य आहे ते तुम्हाला एक दिवस स्वीकारावेच लागेल। तेवढ्यात बाळ हे जोराने रडायला लागते। तर सिंधू म्हणते की मधुताई द्या बाळाला माझ्याकडे, मी त्याला शांत करते। मधु म्हणत असते की नाही सिंधू, होईन ते शांत, मी करते त्याला शांत। तर बाळ काही रडायचे थांबत नसते, तेव्हा सिंधू मधुच्या हातातून बाळ घेते आणि प्रेमाने त्याला शांत करते। तर मधुचा हे सर्व बघून खूपच जळफळाट होतो। तर वंश हा सिंधूच्या मिठीत मस्त असा झोपी जातो। सिंधू त्याला पाळण्यात टाकले आणि मधुला म्हणते की नुसती आई ही बाळाची आहे असं दाखवून जमत नाही, बाळावर माया सुद्धा तितकीच करावी लागते। पण तुम्हाला त्याबद्दल काहीच कधीच समजणार नाही आणि बाळाला स्वेटर घालण्यासाठी मात्र विसरू नका, असे बोलून सिंधू बाहेर निघून जाते। मधुचा मात्र तिळमात्र जळफळाट होतो। मधु मनात म्हणते की सिंधू आज काहीतरी वेगळेच वागते, तिच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे याने मधु आणखीन टेन्शनमध्ये येते। त्यानंतर इकडे बाहेर सर्वजण बारशाची तयारी करत असतात। सिंधू ते सर्व दृश्य बघून खूपच खुश होते। राजश्री म्हणते की सिंधू बारशाची पूर्ण तयारी झाली, बाळाला घेऊन ये। तर सिंधू म्हणते की मधुताई येतच असतील। तेवढ्यात मधु बाळाला घेऊन येते। तेव्हा बाळाचे ते रूप बघून राजश्री आणि मोठी काकू बाळाची दृष्ट काढते आणि खरंच बाळ किती सुंदर दिसते। तर ऋतुजा म्हणते की ते सर्व राहून देवो, आज आपण आपल्या बाळाचे नाव ठेवूया। सर्वजण खूपच आनंदी असतात। तेव्हा राजश्री बाळाचे आणि मधुचे मस्त असे औक्षण करते। काकू म्हणते की चला आता बाळाला आपण पाळण्यात ठेवून त्याचे नाव ठेवूया। राजश्री म्हणते की थांबा, बाळाची सिंधू सुद्धा आई आहे, त्यामुळे मधुबरोबर सिंधूचे सुद्धा औक्षण होणार। तेव्हा राजश्री राघव आणि सिंधूला सुद्धा बाळाला घेऊन ही बसण्यासाठी सांगते आणि राजश्री त्या सर्व कुटुंबाचे मस्त असे औक्षण करते। सिंधू राघव खूपच खुश असतात। मधुचा मात्र ते सर्व बघून जळजळाट होत असतो। काकू म्हणते की आता वरवंटा आणूया। ऋतुजा म्हणते की काकू मी सर्व काही आणून ठेवले। तर काकू म्हणते चक्क ऋतुजा तू सर्व हे काम केले? ऋतुजा म्हणते की नाही, रेश्माला तिच्या भावाच्या लग्नाला जायचे होते म्हणून मी ऑलरेडी तिला जाण्या अगोदर सर्व काम तिच्याकडून तयार करून घेतले। तर बाळाचे नाव कोणी ठेवायचे? सिंधू म्हणते की हा तर खरा मान राखीताईंचा आहे, पण योगेश सरांची ट्रान्सफर झाल्यामुळे राखीताई नाही, ते मी त्यांना खरंच खूप मिस करते। ऋतुजा म्हणते की मग आता बाळाचे नाव कोण ठेवणार? तर काकू म्हणते की राखीच्या वतीने मी नाव ठेवणार बाळाचे। तेव्हा वरवंटीची पूजा करून बाळाला पाळण्यात ठेवता येते। सर्वजण खूपच खुश असतात। तर लगेच आता बाळाचे नाव ठेवूया असे म्हटल्यानंतर सिंधू म्हणते की काकू बाळाच्या नावासाठी आम्ही एक विचार केला। काकू म्हणते की काय ग सिंधू? सिंधू म्हणते की बाळाचे नाव वंश ठेवायचे। काकूला ते नाव आवडत नाही। ऋतुराज म्हणतो की आपल्या घरात र नावावरून हे प्रत्येकाचे नाव आहे, सिंधूचं नाव बदलले नाही, पण आपल्या घराची तशी परंपराच आहे। राघव म्हणतो की अरे काका, सिंधूने आणि मी बाळाचे येण्या अगोदर हे नाव ठरवलेले आहे आणि ते नाव आमच्या प्रेमाचे प्रतीक, म्हणजे आमच्या दोघांच्या नावाच्या अक्षरातील एक एक अक्षर। काकू म्हणते की हे काय नाव आहे आणि बाळाच्या येण्या अगोदर गुरुजींनी मला अ नावावरून बाळाचे नाव ठेवण्यासाठी सांगितले। तर लगेच मधु म्हणते की मामी या बाळाला जन्म मी दिला, मग मला बाळाचे नाव काय ठेवायचे याचा तर कोणीच अधिकार दिला नाही।
मधू म्हणते की आपण बाळाचं नाव अधवे ठेवूया, म्हणजे हे गणपतीचं नाव आहे. तर सिंधू म्हणते की बाळाला जन्म देण्यासाठी तुम्हाला कोणी फोर्स केलाच नव्हता, स्वतःच्या हक्काने तुम्ही हे सर्व केले, त्यामुळे आता बळजबरीने बाळाची आई होण्याचा हक्क घेऊ नका. बाळ फक्त राघव आणि माझं आहे, त्यामुळे बाळाचे काय नाव ठेवायचे हे आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही मध्ये करू नका. काकू म्हणते की अगं सिंधू, हे काय करतेस तू, आणि ही कोणती पद्धत तुझी बोलण्याची? गुरुजींनी सांगितले ना बाळाचे नाव अक्षरावरून ठेवा. मग राणी म्हणते ना अद्वै हे नाव खरंच चांगले आहे, त्यामुळे बाळाचे नाव अंकुर ठेवले तरी छान नाव आहे ते. सिंधू म्हणत असते की अंकुर छान नाव आहे. तर काकू म्हणते की नाही, अद्वै हेच नाव ठेवणार. राजश्री म्हणते की काकू, बाळ हे राघव सिंधूचे आहे ना, मग त्यांना घेऊन द्या ना बाळाचे नाव काय ठेवायचे ते. रत्नाकर म्हणतो की वहिनी, सिंधू योग्य बोलती. तर लगेच काकू म्हणते की रत्नाकर, तू बायकोची आणि सुनेची बाजू घेऊ नको, हे असे हट्ट मी पुरवणार नाही. तर राघव म्हणतो की कोण हट्ट करते तेच एकदा तुम्ही तुमच्यात ठरवा, आणि बाळाचं नाव काय ठेवायचे ते आपापसात सुद्धा ठरवून घ्या. तोपर्यंत मी आतमध्ये बसतो, मग मला येऊन तुम्ही सांगा, म्हणून राघव आतमध्ये जायला निघतो. सिंधू राघवच्या हाताला धरते. राघवला म्हणते की आज बाळाचे बारसे आहे, त्यामुळे तुम्ही असे काही करू नका, आणि आज किती आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे आपण आपापसात नावावरून वाद नको. आमच्या नांदगावला सुद्धा असेच बाळाच्या नावावरून बारशाच्या दिवशी याला वाटायचे मी नाव ठेवणार, दुसऱ्याला वाटायचे मी ठेवणार. पण तेथे आम्ही काय करायचो, सर्वजण आपल्याला जे नाव आवडते ते एका चिठ्ठीमध्ये लिहायचो, आणि त्या चिठ्ठ्या सर्व एकत्र करून आणि त्या चिठ्ठ्यापैकी एक चिठ्ठी निवडली, त्यात जे नाव येईन तेच बाळाचे नाव ठेवायचे, आणि हे सर्व सर्वांच्या मर्जीने होणार, त्यामुळे कुणाला वाईट सुद्धा वाटणार नाही. राघव म्हणतो की सिंधू, खरंच तू छान असं ऑप्शन आपल्याला दिले. काकू, आता तू नाराज होऊ नको. तेव्हा सिंधू ऋषभला पेन आणि वही आणण्यासाठी सांगते, आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ऋषभ त्या चिठ्ठ्या देतो, आणि सिंधू त्यावर प्रत्येकाला आपल्या आवडीचे नाव लिहिण्यासाठी सांगते. तेव्हा प्रत्येकजण आपापली चिठ्ठी त्या वाटीत टाकते, आणि काकू त्यातून एक चिठ्ठी काढते. तर त्यामध्ये नाव येते की अंकुर. सिंधूला आणि राघवला खूपच आनंद होतो. सिंधू राघव इतके खुश होतात, तर प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. काकू म्हणते, काय राघव आणि सिंधू, आता तर खुश आहात ना? तर राजश्रीला ती सर्वांना तोंड गोड करण्यासाठी गुलाबजामू देण्यासाठी लावते, आणि तेवढ्यात बाळ अचानक रडायला लागते. तर सिंधू बाळाला शांत करून आपल्याकडे घेते. तर मधू म्हणते की अगं, बाळाला भूक लागली असेल, त्यामुळे मी जरा रूममध्ये त्याला दूध पाजून येते. तर मधू ही सिंधूकडेच बघत असते, कारण तिला सिंधूच्या चेहऱ्यावरचा तो आनंद हा देखवत नसतो. मधू विचार करते की सिंधू एरवी माझ्याबरोबर खूप भांडत असते, आणि आज ती इतकी शांत का, म्हणून बाळाला घेऊन ती रूममध्ये जाते. तर राजश्री सर्वांना मस्त असे गुलाबजामू देत असते. रत्नाकर म्हणत असतो की खरंच आपला अंकुर आपल्या कुटुंबाचं आणि आपलं नाव नक्कीच मोठं करणार. काकू म्हणते की हो, नक्कीच. तेवढ्यात काकूला रायाची आठवण येते. राया जर आज असता तर त्याला किती आनंद झाला असता. राजश्री म्हणत असते की हो, आपल्या रायाला खरंच कितीही हौस होती, आणि आता राखी पौर्णिमा सुद्धा येणार, सिंधू त्याला राखी बांधायची. सिंधूला खरंच रायाची त्या दिवशी किती आठवण येईल. काकू म्हणते की नाही, आपल्या घरामध्ये राखी पौर्णिमा तर नाहीच, पण रायाच्या आठवणीसाठी कोणतेही सण सध्या साजरे करायचे नाही. रत्नाकर म्हणतो की वहिनी, तुझं मान्य आहे, पण माझ्या बाळाचा जन्मदिवस तर आनंदाने साजरा करूयात, म्हणून काहीतरी गोडाधोडाचं खायला देतान की नाही? राजश्री सर्वांना गुलाबजामू देते, मात्र रत्नाकरला शुगर असल्यामुळे देत नाही. तर लगेच रत्नाकर म्हणतो की मला नाही का? ऋषभ म्हणतो की अरे काका, तुला शुगर आहे, आणि राघव दादा आणि सिंधू वहिनी जेव्हा हे कामावर जातील तर बाळाला ज्ञान शाळेमध्ये सोडवायची सर्व जबाबदारी तुलाच पार पाडावी लागणार. रत्नाकर म्हणतो की हो, मी बाळाचा आजोबा नाही का? ऋषभ म्हणतो की मग त्यासाठी तुला तर फिट तर राहावेच लागणार. तेव्हा राजश्री म्हणते की राघव, हे घे, तू बाळाचा बाबा झाला, आता एक मोठी जबाबदारी तुझ्यावर पडली, मग पोटभर असे गुलाबजामू तू खाऊन घे. तर राघव म्हणतो की हो, आणि राघवला त्याच्या लहानपणचे क्षण आठवतात. तर हा भाग येथे संपतो. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.